गरीब व अनाथ यांचा न्याय करा. दीन व कंगाल यांची दाद घ्या. दुबळे व गरजवंत यांस मुक्त करा. दुर्जनांच्या हातून त्यास सोडवा. त्यांना माहीत नाही व कळतही नाही. ते अंधारात इकडे तिकडे फिरतात. पृथ्वीचे सर्व आधारताम स्तंभ ढळले आहेत. मी म्हणालो, तुम्ही देव आहात, तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहात. तरी मानवाप्रमाणे तुम्ही मराल, एखाद्या सरदाराप्रमाणे तुम्ही पडाल. हे देवा, उठ, पृथ्वीचा न्याय कर, कारण तू सर्व राष्ट्रांचा मालक आहे. आमेन. जुन्या करारातून आजच्या मननासाठी यशाचा ग्रंथ याचा 9वा अध्याय आणि 1 ते 7 वचनं आपण ऐकणार आहोत. यशाचा ग्रंथ याचा 9वा अध्याय आणि 1 ते 7 वचनं. यशया 9 1 ते 7 ही वचने आपण ऐकूया. शांतीच्या राजाचा जन्म व त्याची कारकीर्द. तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. त्याने मागील काळी जुबलून प्रांत व नफ्ताली प्रांत यांची अप्रतिष्ठा केली, तरी पुढील काळी समुद्रतीरीचा प्रदेश, यार्देनेच्या पलीकडील प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ, गालिल यांची तो प्रतिष्ठा करील. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. तू राष्ट्रांची वृद्धी केली आहे, त्याला महानंद प्राप्ती करून दिली आहे. हंगामाच्या उत्सवसमयी कराव्याच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे ते तुझसमोर आनंद करीतात. कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे तू त्यांच्या भारांचे जू, त्यांच्या खांद्यावरची काठी, ज्यावर जुलूम करणाऱ्याचा सोटा मोडीला आहे. युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सर्पण झाली आहेत. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, सर्वसमर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. आमेन. यावेळेस पत्राचे वाचन होईल. योहानाचे शुभवर्तमान माफ करा, पहिले योहानाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि 5 ते 10 वचन. पहिले योहान 1 5 ते 10. योहानाचे पहिले पत्र, पहिला अध्याय 5 ते 10 वचने. देव सहवास म्हणजे पापाचा त्याग. जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करीतो. तो संदेश हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशांत आहे तसे जर आपण प्रकाशांत चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करीते. आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करेल. आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. आमेन. यावेळेस शुभवर्तमानाचे वाचन होईल. आपण सर्वजण जागेवर उभे राहूयात. लुक्कुर शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 8 ते 15 वचनं बिशप साहेब आपल्यासाठी वाचतील. प्रभू तुम्हासह असो. शुभवर्तमान संत लुकाने लिहिलेलं शुभवर्तमान ह्याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले.
आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गंवाडीत ठेवलेले एक बाळक तुम्हाला आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. आमेन. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. ही वेळ आहे मध्यस्थीच्या प्रार्थनेची. आपण बसूयात. बंद झालं सॉरी सॉरी. परमेश्वराची स्तुती असो की तुम्हा सर्वांबरोबर त्या जिवंत देवाची उपासना करण्याची मला संधी मिळाली आणि तुमच्याबरोबर त्याच्या आशीर्वादाचं वाटेकरी होण्याची संधी मिळाली. आणि जेव्हा पाळक साहेबांनी मला सांगितलं, मला आनंद वाटला. आणि सर्वात प्रथम मला हे सांगू द्या, तुमचं प्रेज अँड वर्शिप मला खूप आवडलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही तिघच मुली होता, संपूर्ण चर्च तुम्ही हादरून टाकलं. मला काही वर्षापूर्वीची आठवण आली. आपलं चर्च जेव्हा खाली भरायचं ना, संडे स्कूलचे लहान लेकरं वगैरे मुली खूप खूप छान प्रेज अँड वर्शिप करायचे. आणि त्याच्यापैकी तुम्ही आता आहात काही. तुम्ही तिथून इकडे आलात, इकडून इकडे या. देवा तुमच्यापैकी कोणाला तरी पाळक कळव. खूप छान तुमची प्रार्थना वगैरे, तुमचं लिडिंग वगैरे आहे. आणि हे पण मला कल्पना नव्हती की, मला वाटलं ते पाळक आहेत, पण त्यांना करा म्हणजे तुम्हाला तुमचा माणूस पाळक इथे चर्चमध्ये राहील. हां, तुमच्या घरातला माणूस. गो फॉर ट्रेनिंग. ओके, असो. आजच्या मननाकरता माझ्यासमोर जे वचन आहे ते यशाचा ग्रंथ ह्याचा 9वा अध्याय आणि दुसरं वचन, यशाया 9:2. माझ्या शास्त्रातून 828 पान आहे. अंधारात चालणाऱ्या लोकांनी यशायाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याबद्दल भविष्य केलं. आणि यशा म्हणतो ह्या वचनात की अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यूछायात बसलेल्या अमरती प्रकाश प्रगटला आहे. अंधार आणि मृत्यूछाया आणि प्रकाश 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रार्थना करू. आमच्या जिवंत सामर्थ्यवान दयाघना प्रभुदे बापा, या उपासनेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हा क्षण तूच आमच्या जीवनात निर्माण केलास. तुला ऐकणारं मन, जीवन, विचार, कान आम्हाला तू दे. आमचे डोळे तुझकडे उघडलेले राहू देत दे बापा, की तुझ्याकडे असलेला तो प्रकाश, सर्व कालचं जीवन देणारा प्रकाश आमच्या जीवनात यावा. आणि आमचा नाताळाचा आनंद फार द्विगुणित व्हावा असं तुझकडे आम्ही सर्वजण कळकळीने प्रार्थना करतो.
तो आमची प्रार्थना ऐकणारा आमचा जिवंत देव आहेस. प्रभू दया घडा, मज पाप्यावर दया कर. आता आमच्या मनचे विचार आणि माझ्या तोंडचे शब्द तुला मान्य असोत. आमेन. अंधारात चालणाऱ्या लोकांनी प्रकाश पाहिला आहे आणि मृत्यूछायात बसलेल्यांवरती प्रकाश प्रगटला आहे. अंधार आणि मृत्यूछाया आणि प्रकाश प्रगटला आहे. मी जीवनाचा प्रकाश आहे, मी जगाचा प्रकाश आहे. आणि योहान म्हणतो की तो अंधारात प्रकाशतो, मात्र अंधाराने त्याला ग्रहण केले नाही. योहान कृष्णवर्तमान याचा 1 अध्याय आणि 4 वचन. तो जगात प्रकाश असा आला, तो जगात प्रकाश असा आला. परंतु 11व्या वचनात योहान म्हणतो की तो आपल्या स्वकीयांकडे आला, मात्र त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. तारणारा म्हणून त्याचा स्वीकार केला नाही. देवदूतांनी मेंढपाळांना सांगितलं की तुम्हा करता दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. तुम्हा करता तारणारा म्हणून तो जन्मला. किती लोकांनी त्याला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून त्याला स्वीकारलाय. विचार करा की तो माझ्याकरता तारणारा म्हणून आला. माझं जे अंधारातलं जीवन, मृत्यू छायात मधलं जीवन जे होतं, ते जीवन प्रकाशित करण्याकरता, सर्वकालच्या जीवनात मला घेऊन जाण्याकरता तो प्रकाश आला. मात्र किती लोकांनी त्याला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलं आहे. तुम्हा करता दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. प्रभू, तू माझ्याकरता तारणारा म्हणून जन्मलास, आणि जर तुला तारणारा म्हणून मी स्वीकारलं नाही, घेतलं नाही तुला, तर मी नाताळ कसा काय साजरा करू? नाही का? तरी लोक नाताळ साजरा करतात. डार्कनेस ह्या शब्दाला, म्हणजे अंधार या शब्दाला हिब्रू मध्ये जो शब्द आहे कोशेक, कोशेक ह्या हिब्रू शब्दाचं अंधार हे भाषांतर केलं आहे. परंतु कोशेक ह्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात. एक अर्थ म्हणजे मृत्यू, दुसरा अर्थ म्हणजे कुजणे, तिसरा अर्थ माती होणे, चौथा अर्थ अंधारात जाणे. हे वेगवेगळे अर्थ होतात. म्हणजे ह्याचाच अर्थ अंधारात तो प्रकाशला, कोशेक अंधार, अंधारात तो ह्या करता प्रकाशला की जे अंधारात बसले होते, मृत्यूच्या जे बसले होते, त्यांची माती होऊ नये. तू माती आहेस आणि पुन्हा मातीला मिळशील, जाऊन मिळशील. आणि त्याचा दुसरा अर्थ की कुजणे, कुजणे हा दुसरा अर्थ आहे. देवाचं वचन आहे, तो आपल्या भक्ताला कधीही कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. तिसरा अर्थ मृत्यू. पवित्र शास्त्र सांगते तो मरणातून जीवनात घेऊन जाण्याकरता, मरणातून तो जीवनात घेऊन जाण्याकरता आला. आणि ह्या सर्व गोष्टी जर देवबापाच्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वीकारण्यामुळे जर आपल्या जीवनातून ह्या जर गोष्टी नष्ट होतात, कुजण्यापासून, माती होण्यापासून, अंधारात बसण्यापासून, अजून पुष्कळ पुष्कळ मरणापासून,
आपल्याला वाचवण्याकरता जर तो आला आहे, तर त्याला न स्वीकारता ख्रिस्ती जीवन आपण कसं जगू शकतो? तरी जगणारे लाखो लोक सापडतात हा. केवळ ख्रिस्ती हा बॅच लावून फिरणारे, त्यातल्या त्यात बिलिव्हर्स स्वतःला म्हणवणारे पुष्कळ सापडतात. आम्ही बिलिव्हर्स आहेत. मला वेळ नाही, मी बिलिव्हर्सवरती गोष्ट सांगेल. मी पुढे जर मला वेळ मिळत मी सांगतो पुढे. अंधारात बसलेल्या, आणि तू अंधारात का बसले लोक? योहान म्हणतो कारण त्यांची कृत्य अंधारातली होती. अंधकारात बसले होते कारण त्यांची, योहान शुभवर्त योहानाचं पहिलं पत्र पहिला अध्याय आपण वाचला, कारण त्यांची कृत्य अंधकाराची होती आणि आपली कृत्ये प्रकाशात येऊ नये म्हणून ते प्रकाशात येत नाहीत. प्रभूने आपल्याकरता खूप 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 गोष्टी सांगून ठेवल्यात, पण ते स्वीकारणार कसं? अरे आमचं जगातलं जीवन असं आहे, इतकं आहे. आमचं नाताळाचं सेलिब्रेशन एवढी धमाल आहे, तर ते तुमच्या आध्यात्मिक गोष्टी ऐकायला कोणी तयार नसतं. एक वेळेला मी गमतीने सांगतो, तारणाऱ्याशिवाय आपला नाताळ साजरा होईल, परंतु करंज्या आणि चकल्याशिवाय आपला नाताळ साजरा होणार नाही. नाताळ म्हटलं की कोणत्या गोष्टी अगोदर आठवतात? ह्याच गोष्टी आठवतात. नाही, करंज्या करायच्या, चकल्या करायच्या. नाताळ म्हटलं की किती लोकांना तारणारा आठवतो? जे पवित्र शास्त्र सांगतंय की कशा करता तो आला, तारणा करता तो आला, पण त्याला न स्वीकारता तुम्ही करंज्या चकल्याच्याच मागे लागलात नाताळात. आणि म्हणतात नाताळ साजरा झाला. किती लोकांना आध्यात्मिक लाभ, सामर्थ्य त्या प्रभूच्या द्वारे. ते मागी असं म्हणतात की जवळजवळ 2-2.5 वर्षाचा प्रवास करून ते प्रभू त्या बाळाच्या दर्शनाकरता आले, त्या ताऱ्याच्या मागे आले आणि त्यांनी स्वतःला प्रभू पुढे अर्पण केलं, गुडघे टेकले, त्यांच्याबरोबर आणलेल्या त्या गोष्टी त्यांनी प्रभूला अर्पण केल्या. इथे आपलं 9, 9:30चं असलं, चर्च 9:30चं असलं तरी 9:30 नंतर 9:45, 10, 11, 12, 13चं येणारे पुष्कळ लोक सापडतात. कारण सिरियस नाही ना आपण तारणाऱ्याला मला एक गोष्ट सांगा, आज घरातून निघताना किती लोकांनी विचार केला असेल की मला चर्चमध्ये तारणाऱ्याला भेटायचा किंवा त्याच्या उपासनेकरता मी चाललो आहे. किती लोकांना वाटतं? मी मुंबईला पाळाक असताना मी मुद्दामून लोकांना विचारायचो, तुम्ही आज फार दिवसानंतर भेटलात, फार बरं वाटलं, तुम्हाला पाहून बरं वाटलं. हा बिशप साहेब, जर चर्चमध्ये आल्यावरती लोक भेटतात ना, आपल्याला लोक भेटतात. आणि मी आज विशेष करून आलो, मला एकाला भेटायचं होतं आणि मला माहित आहे तो मला चर्चमध्येच भेटेल, म्हणून म्हटलं आपण चर्चला जाऊ, म्हणजे त्या माणसाची भेट होईल. अरे पण प्रभू भेटला की नाही? तू कोणाला भेटायला आलास? चर्च कशा करताय? त्याचा आशीर्वाद किती लोक खरोखर घेतात त्या देवाचा. अंधारात बसलेल्या लोकांनी, अजून मी प्रभू
मी तुझ्या नामात बाप्तिस्मा घेतलाय, दृढीकरण पावलं, सगळं सगळं सगळं, तरी मी अजून अंधारातलं जीवन जगतो का? एक गोष्ट मी सांगतो की अंधारात मनुष्य स्वतःचं अस्तित्व घालून बसतो. आपण अंधारात जर असलो तर इतरांना आपल्याला दिसत नाही, आपण नाही का, अंधारात दिसत नाही. परंतु आपल्याला एवढी अंधाराची सवय झाली आहे, अंधारात आपण राहतो, इतरांना दिसत. मनुष्य अंधारात स्वतःचं अस्तित्व घालून बसतो. आणि ह्या अंधारात ख्रिस्ती माणसाने स्वतःचं ख्रिस्ती हे अस्तित्व जे आहे, जे देवाने दिलं आहे, ज्याच्याकरता देवाने आपल्याला निर्माण केलंय, घडवलंय, हाताने घडवलंय, स्वतःचा श्वास दिलाय, त्या ख्रिस्ती माणूस आपलं अस्तित्व ह्या जगाच्या अंधारात आध्यात्मिक जीवनात हरवून बसलाय. आपण इतरांना ख्रिस्ती आहोत हे दिसतच नाहीत. हे दिसतच नाही. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहित आहेत, तरी प्रकाशाकडे वळणारे किती आहेत? प्रभू, तू आज बोललास माझ्या बरोबर, तुझ्या प्रकाशातलं जीवन मी इथून पुढे जगावं, आणि हा नाताळ आणि हे येणारं नवीन वर्ष माझं जीवन प्रकाशित व्हावं तुझमध्ये, म्हणजे तू मला देऊ केलेलं ते सर्व कालचं जीवन मी हस्तगत करावं. सर्व कालचं जीवन. आपल्याला सर्वांना योहान 3:16 माहित आहे नाही का? योहान 3:16. व्हेरी गुड. देवाने जगावर एवढी प्रीती केली, आपल्या कल्पनेच्या पलीकडे, आपल्या विचारांच्या जीवनाच्या पलीकडची प्रीती केली. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला नाताळात. ज्या दिवशी दिला, एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. पुत्र दिला, तो नाताळाचा दिवस, नाश होऊ नये. मी मगाशी सांगितलं, माती होणे, कुजणे, गंजणे, मृत्यू होणे, ह्या गोष्टी होऊ नयेत, तर त्याला सर्वकालचं जीवन प्राप्त व्हावं. अहो, नाताळ म्हणजे सर्वकालचं जीवन घेण्याचा दिवस आहे. आलं लक्षात? यासाठी की त्यांचा नाश होऊ नये, तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होतं, म्हणून तर त्याला पाठवला. आणि त्याला पाठवल्याचा दिवस नाताळ आपण साजरा करणार आहोत 25 तारखेला. पण अंधारात राहून करू नका. त्याच्या प्रकाशात या. प्रकाशातलं जीवन म्हणजे त्या बाळाला आपल्याकरता जन्म घेतल्याचा आनंद मिळेल हो, दुसरं काय नाही. नाताळाचा आनंद तुम्ही साजरा करणार, पण त्याला आपण कधी आनंद देणार? ज्याच्याकरता तो माझ्याकरता जन्माला, नवीन जीवन देण्याकरता, अंधारातून प्रकाशात आणण्याकरता, सर्वकालचं जीवन देण्याकरता तो आला, ते बाळ प्रगटलं, त्याला आपण कधी आनंद देणार आहोत? पहा, सर्व लोक जो मोठा आनंद, नुसता आनंद लिहिला असता तरी चाललं असतं.
देवदूत म्हटलं, मोठा आनंद होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. त्याच्या खांद्यावर पुढे लिहिले, त्याच्या खांद्यावर सत्तार आहे. आपलं सर्व बर्डन त्याच्या खांद्यावर दिलंय. आपली सर्व जबाबदारी एकदा त्या प्रकाशाला स्वीकारल्यानंतर आपली सर्व जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. जग व जगातील सर्व सत्ता त्याच्या खांद्यावरती राहिली. त्याच्या प्रकाशात राहणं फार महत्वाचं आहे. एक गमतीने एक गोष्ट सांगतो मी. हे नाताळात पुष्कळ लोक आपल्या घराच्या बाहेर स्टार लावतात. काय घराच्या बाहेर स्टार लावला असा, येणारे तारे म्हणतात हे ते ख्रिश्चन लोक राहतात. लोकांना समजावं काय आम्ही ख्रिश्चन आहोत. मी मगाशी म्हटलं ना ख्रिश्चन बिलीवर वगैरे. लोक म्हणतात जाताना येताना पाहतील, इधर कोई तो भी ईसाई आदमी रहता है, इधर कोई तो ख्रिश्चन राहतो. प्रकाश स्टार बाहेर लावलाय, तर ज्याच्या नावाने जो जीवनाचा प्रकाश म्हटला आहे तो त्या घरात त्या प्रकाशाला किती स्थान आहे, तो प्रकाश त्या घरात प्रकाशतो का, ही वेगळी गोष्ट. मग तो प्रकाश आमच्या घरात अंधार असला तरी चालेल, पण बाहेर स्टार लावायचा. माझ्या जीवनात प्रकाश नसला, तो स्वर्गीय तारा, तो जरी नसला घरात, अंधार जरी असला, पण बाहेर प्रकाश स्टार लावा. लोकांना कळू द्या की हे लोक ख्रिश्चन आहे. तुम्हाला काय वाटतं, ख्रिश्चन नाव नुसतं घेतल्यावरती, बाप्तिस्मा झाल्यावरती किंवा दृढीकरण झाल्यावरती आपण ख्रिश्चन, कारण हे दोनच पेपर आपल्याकडे असतात ना ख्रिश्चन साबित करण्यासाठी, त्याच्यामुळे आपला स्वर्गात प्रवेश होईल का नाही होणार? अरे 2 पेपर आहेत ना आमच्याकडे. आता 2 पेपरवरती जर स्वर्गात आपला प्रवेश जर झाला असता ख्रिश्चन म्हणून, तर प्रभूला वधस्तंभावर जाण्याची गरजच भासली नसती. आपलं जिवंत पवित्र रक्त आपल्या पाप क्षमेकरता सांडण्याची गरजच भासली नसती. आमच्याकडे आहेत 2 पेपर. किंवा त्या पेपरच्या जोरावरती ख्रिस्ती जीवन जगू नका. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणीही जात नाही. जर पित्याकडे जायचं असेल, स्वर्गात जायचं असेल, प्रकाशात जर जायचं असेल, तर त्याच्याकडे, त्या तारणाऱ्याकडे, त्या तारणाऱ्याला ह्या नाताळात स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही. पण अंधारातच बसायचं असेल, मृत्यूछायेतच बसायचं असेल, चॉईस आपली आहे. शेवटी अशी परिस्थिती होऊ नको त्या श्रीमंत माणसासारखी, अरे त्या लाजाराला पाठव, मला एक पाण्यात बोट बुडून मला जरा एक बोट, किती आहे लो पाणी त्याचं अंकल, घरात तो बिस्लरच्या बाटल्या पित असेल नाही का. आणि विशेष म्हणजे हे बोलताना त्याला हे आठवलं नाही की अरे त्याचे फोड कुत्री चाटत होती, आता त्याचं बोट पाण्यात बुडवल्यावरती मला इन्फेक्शन होणार नाही का. अरे त्या माणसाची, त्या श्रीमंत माणसाची स्थिती अशी होती, इन्फेक्शनच्या पलीकडची त्याची स्थिती होती. इतका तो नरकात पडला होता तिथे, दात ओठ खाणे पिणे चालेल सगळं सगळं झालं. त्यामुळे त्याला इन्फेक्शन म्हणजे काहीच नाही, कुछ भी नाही, अशा स्थितीत तो पडला होता. ही परिस्थिती आपल्यावरून टळून जाण्याकरता प्रभू आला. लक्षात ठेवा, माझ्याकरता आला, आपल्याकरता आला. तो त्याला सोबत घेतल्याशिवाय नाताळ साजरा करू नका.
कारण तो जन्माला तो